आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने वाळू उपसा करणाऱ्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रांताधिकारी सचिन इतापे आणि तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरडोन तालुका पंढरपूर येथे नदीपात्रात वाळू उपसा करताना एक जेसीबी महसूल विभागाने पकडला आहे. काल रात्री इसबावी परिसरातून वाळू देखील जप्त केली होती. परवा दिवशी चंद्रभागा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफा फोडल्या होत्या. शिरडोन कवठळी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू होता. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी पंढरपूर मंडल अधिकारी विजय शिवशरण यांच्या पथकाने वाळू उपसा करणारा जेसीबी पकडला आहे. शेगाव दुमाला, मुंडेवाडी, अजनसोड, चळे, आंबे, सरकोली परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. देगाव शासकीय वाळू डेपो येथे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा रिपोर्ट तलाठी कोताळकर यांनी तहसीलदार यांना पाठवला होता. मात्र यासंबंधी कोणती कारवाई झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी कारवाईचा बडगा हा वाळू माफियावर उघडला असताना देखील वाळू उपसा हा सुरू असल्याने गावात तलाठी यांचे लागेबांधे असल्याची शक्यता आहे. वाळू सुरू असल्याने गावातील तलाट्यावर काय कारवाई होणार याकडेच आता लक्ष लागून राहिले आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.